हॅलो एव्हरीवन, कशात? आपण पुढचा लँडफॉर्म डेव्हलपमेंटचाच पार्ट आहे. मी याला लँडफॉर्म डेव्हलपमेंटमध्येच टाकतो. तर कारण बऱ्याचशाच गोष्टी ह्या लँडफॉर्म डेव्हलपमेंट संदर्भात आहेत. आता यात काय दिलेले आहेत की फॅक्टर कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट्स, म्हणजे लँडफॉर्म जे तयार होत आहेत ते तयार होताना जे फॅक्टर कारणीभूत आहेत त्या कारणीभूत असणाऱ्या फॅक्टर्सना कोण लिमिटेड करू शकतं किंवा ते फॅक्टर कोण तयार करतं आहे आणि त्यांची फ्रिक्वेन्सी असो किंवा ते कसे तयार होतात, सगळ्या गोष्टीला कोण ना कोण कारणीभूत आहेत. ते फॅक्टर्स आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, त्यातील आपल्याला 3 ते 4 थेरीज आहेत. त्या थेरी आपल्याला एक बघायच्या. त्यातली आता आर्थर होमची पहिली थेरी जी कन्व्हेक्शन सायकलची आहे ती या ठिकाणी चालू करूया. ठीक आहे. आता ही थेरी काय आहे बघा. आर्थर होम काय बोलतो की जी आपली भूपट्टे आहेत, ओके, जे भूपट्टे हे आपल्या एका लिक्विड मॅग्मावरती फिरत आहेत. ओके, फिरत आहेत. तर फिरत असताना मी काय करतो, एकदम पहिल्यांदा या ठिकाणी बनवतो, डायग्रामच बनवतो. एक्झाम्पल, हा भूपट्टा कॉन्टिनेंटचा आहे. ओशनिकचा आहे, ओशन. ओ लिहितो, सी लिहितो, बरोबर. त्यानंतर इथं दुसरा ओशनचाच आहे. इथं वरती कॉन्टिनेंट आहे. असं काइंड ऑफ. आता जेव्हा कॉन्टिनेंट आणि ओशनिक प्लेट एकमेकाला कन्वर्ज होतात ते ओशनिक प्लेट कॉन्टिनेंट प्लेटच्या खाली जाते आणि खाली गेल्यामुळं हा जो पार्ट आहे ना, सॉलिड पार्ट, तो काय होतो, मेल्ट होतो आणि इथे ह्या भागामध्ये काय होतं, सर्वात जास्त हीट आणि प्रेशर तयार होतं. कारण की सॉलिड पार्ट जो आहे ना, तो सॉलिड पार्ट या ठिकाणी काय होतो, मेल्ट व्हायला लागतो. आणि त्यामुळं ॲक्च्युली हा अर्थक्वेक सेंटर आहे. काय, अर्थक्वेक सेंटर आहे किंवा फोकस पॉईंट ज्या ठिकाणी सर्वात जास्त तयार होतात तो भाग आहे. आणि हा जो झोन आहे त्याला सबडक्शन, काय होतं, त्याला सबडक्शन झोन असं म्हणतात. त्या ठिकाणी सॉलिड जी प्लेट आहे ती येऊन खाली मेल्ट होत आहे आणि त्यामुळं हा प्रेशर आणि हीट सारे बाजूनं काय होतात, स्प्रेड केला जातात आणि त्याच्यामुळं ती भूरूपं तयार होतात. आपण प्लेट्समध्ये डिटेलमध्ये बघू ह्या संदर्भात काय काय होतं. त्यानंतर इथं बघा, मग मॅग्मा जो आहे ना तो असा येतो, इथून खाली येतो, इथून असं फिरतो आणि इथून वर येतो, इथून वर येतो, या प्लेट बरोबर इकडे चाललेला आहे, या प्लेट बरोबर इकडे चाललेला आहे, इथून खाली येतो. तुम्ही इथे एक काय गोष्ट पाहताय, दिसतंय तुम्हाला, ह्या सायकल्स आहेत, सेल आहेत, एक कन्व्हेक्शनल सेल आहेत. या कशा आहेत, कन्व्हेक्शनल सायकल किंवा सेल्स आहेत. या हे लक्षात ठेवायचं. ज्याच्यावरती भूपट्टे, ज्याच्यावरती काय, भूपट्टे भूपट्टे आणि सागरी पट्टे काय तरंगत आहे. आणि हे ज्या बेल्टमध्ये किंवा ज्या थरामध्ये घडत आहे त्या थराचं नाव आहे ॲस्ट्रोनोस्फिअर. म्हणजे काय, त्याला म्हणतात दुर्बलावरण. दुर्बलावरण. आणि दुर्बलावरण मध्ये घडते जिथं सेमी लिक्विड मध्ये फॉर्म मध्ये लावर असतात. दुर्बलावरण इज अ पार्ट ऑफ आउटर पार्ट ऑफ दी आउटर मेंटलचा पार्ट आहे, तो लक्षात ठेवायचा. आणि ज्या ठिकाणी मॅग्मा वरती येतोय त्या ठिकाणी काहीतरी तयार होते, म्हणजे कन्स्ट्रक्शन होते. ज्या ठिकाणी एकमेकाच्या दिशेला, म्हणजे मॅग्मा खाली चाललेला आहे, म्हणजे खाली चालले ना, इथं डक्ट तयार होते. काय तयार होते, असा डक्ट तयार होते. इथं भूद्रोणी तयार होते, त्याला म्हणतात भूद्रोणी, त्याला जिओसिंक्लाइन असं म्हणतात. का तयार होते, जिओसिंक्लाइन. आणि जो आर्थर
आर्थर होल्म ही थिअरी सांगितलेली आहे. त्या आर्थर होम्स काय म्हणतो, हे जिओसिंक्लाइन तयार झालेलं आहे. जिओसिंक्लाइन म्हणजे खड्डा एक प्रकारचा. बघा खाली येताना इथं खड्डा तयार झालेला आहे, खाली येताना खड्डा तयार, वर जाताना इथं अपलोड होऊन कन्स्ट्रक्ट होतं काय ना काय. ज्या ठिकाणी बुद्धद्रोणी आहे, जिओसिंक्लाइन आहे, त्या ठिकाणी हजारो वर्ष काय चाललेलं आहे, त्या ठिकाणी गाळ साचला आणि गाळ साचल्यामुळं कालांतराने तो गाळ वाढत 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 गेला आणि पुढे जाऊन हे गाळ दाबला गेला आणि दाबल्यामुळे त्या ठिकाणी आत्ताचे वली पर्वत तयार झालेले आहेत. म्हणजे असंही नाकारता येणार नाही की आत्ताचे ज्या ज्या ठिकाणी वली पर्वत आहेत, गडीचे पर्वत आहेत, फोल माउंटन्स आहेत, त्या ठिकाणी पूर्वी हे भूद्रोणी जिओसिंक्लाइन नाकारता येणार नाहीत, म्हणजे ते तिथे असतील असं त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे ना. सो अशा प्रकारे ही थिअरी त्यांनी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. ते आपण थोडंसं डिटेल आपल्या ह्याच्यामध्ये इमेजेसमध्ये बघूया. आता बघा, भूकवचाचे स्वरूप अस्थिर असून निरनिराळ्या भूअंतर्गत प्रक्रियेतून त्यात बदल होत असतात, बरोबर ना. जमीन ही अस्थिर आहे, त्याच्यावरती लावारस येतोय, मेल्ट झालेला लावारस बाहेर येतोय, त्यावर पसरतोय आणि त्यापासून खडक तयार होतोय, नवीन खडक तयार होते. अशी खडक प्रोसेस तयार होण्याची प्रोसेस लगातार चालू आहे. त्यामुळं ही निरंतर प्रक्रिया आहे, बरोबर. या भूखंड व सागराचे आकार, बघा आकार, जागा, निश्चित स्थिती ही भूअंतर्गत बहिर्गत कारकावर अवलंबून असते. ही कारके एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांना भूरूप विकासाची प्रक्रिया क्लिष्ट आहे. म्हणजे ही जी वेगवेगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे. सी, एंडोजेनेटिक फोर्सेस आणि एक्झोजेनेटिक फोर्सेस बोथ आर रिस्पॉन्सिबल टू फॉर्म द लँडफॉर्म्स. म्हणजे दोन्ही कारणीभूत आहे एखादं भूरूप तयार करायला. परंतु ते भूरूप तयार करत असताना ते काय एक्झॅक्ट पॅटर्न फॉलो करतील किंवा एक्झॅक्ट हे झाल्यानंतर ते असेल असा पॅटर्न फॉलो करत नाही. दॅट इज व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. सायमल्टेनियसली ऑल प्रोसेस इज हॅपनिंग. सो बिकॉज ऑफ दॅट दिस प्रोसेस इज व्हेरी कॉम्प्लेक्स. सो ही क्लिष्ट प्रोसेस आहे, लक्षात ठेवावं लागेल. नाव भू अंतर्गत कारके निर्माण करणारे घटक. आता ही घटक निर्माण करणारे घटक कुठले आहेत ते पहिला बघायचं की हीट जनरेटेड बाय द रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल इन द अर्थ इंटेरियर. आता एकतर अर्थचे मॅग्मा जो आहे कन्व्हेक्शन सायकलमध्ये फिरतो इथे. ओके, हा मॅग्मामध्ये वेगवेगळ्या फिजनेबिलिटीचे म्हणजे वेगवेगळे फिजनेबल जे मिनरल्स आहेत त्या ठिकाणी ते मिनरल फिजन झाल्यामुळे तिथं हीट अँड प्रेशर बोथ आर इन्क्रीजिंग. मग याच्यामुळं त्याचबरोबर हे जे पट्टे आहेत, भूपट्टे आहेत, ते त्या मॅग्मावरती तरंगतात, फ्लोट होतात आणि फिरतात. त्यामुळे इथं एक कन्व्हेक्शनल सेल तयार होते. ज्या ठिकाणी वर चालल्या तिथं कन्स्ट्रक्शन मार्जिन किंवा ओशनिक रिज वगैरे तयार होते का, समथिंग इज डेव्हलपिंग द्या. ज्या ठिकाणी सबडक होतं तिथं तुम्हाला ट्रेंचेस आहेत, त्या ठिकाणी भूद्रोणी तयार होते असं त्यानं सांगितलेलं होतं. आता बघूया, ह्यानं काय सांगितलं, पृथ्वीच्या अंतर्गत भागात किरणोत्सारी पदार्थ विषम स्वरूपामध्ये आहेत. इवन पद्धतीत आहेत का, नाही, ते विषम स्वरूपात, कुठं जास्त कुठं कमी वगैरे. त्यामुळं काही ठिकाणी जास्त पेटतात, काही ठिकाणी कमी पेटतात, हॉटस्पॉट तयार होतात आणि त्यामुळं प्रेशर अनइवन असल्यामुळं त्या ठिकाणी मुवमेंट ऑफ दॅट मॅग्मा इनसाइड पॉसिबल. या पदार्थाच्या विखंडनामुळे ही उष्णता निर्माण होते. त्यामुळे खडकाचे तापमान वाढून ते वितळतात व त्याचे द्रवात रूपांतर होते, म्हणजे शिलारसात होते. तापमान व दाबाच्या बदलामुळे या द्रवाचे अभिसरण प्रवाहामध्ये निर्मिती होते. म्हणजे तापमान आणि दाब जे आहे ना त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्जन म्हणजे सायकलमध्ये होतं असं त्यांनी सांगितले. आर्थर होम्स या शास्त्रज्ञाने 1930 मध्ये सांगितले की भूखंड वहन हे या अभिसरणाचा प्रवाहामुळेच होतं. म्हणजे आर्थर होमनं काय सांगितलं हे लक्षात ठेवायचं. आर्थर होम्स त्याचं नाव, भूखंड वहन हे याच कन्व्हेक्शनल सायकलवर डिपेंड आहे की याच्यामुळेच होतं असं त्याने सांगितलं. हे अभिसरण प्रवाह भूअंतर्गत भागात वर्तुळाकार दिशेने सुरू असतात, म्हणजे आतमध्ये गोलाकार फिरत असतात. ज्या ठिकाणी ते वर येऊ लागतात, बघा वर येतात तिथे त्या ठिकाणी उंचावटा निर्माण होतं. तर ज्या ठिकाणी खाली चालल्या तिथे तयार होतं भूद्रोणी तयार होते, जिओसिंक्लाइन तयार होतं. ऑलरेडी बघितलं. या जिओसिंक्लाइनमध्येच कालांतराने काय गाळाचं संचयन होतं व भूद्रोणी खचणे समांतररित्या चालू राहिल्याने भूद्रोणीमधील गाळाचा वळ्या पडतात व वळ्या पडून वळीचे पर्वत निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ हिमालय अल्सोग आहे. माझं काय बोललं बघा, म्हणजेच जेथे आता वळीचे पर्वत आहे तिथे पूर्वी भूद्रोणी होते असे म्हणता येईल. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं अगोदर ते सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसावा. आणि हे खूप सुंदर अशी पहिली थिअरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये हीट जनरेटेड बाय रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स ओके इन अर्थ इंटेरियर. ही थिअरी आपल्याला थोडी महत्त्वाची आहे.
ह्याच्यावर आपल्याला कळतं की हीट या ठिकाणी कशी तयार होते, ओके, कसं कन्व्हेक्शनल करंट फॉर्म होतात या ठिकाणी बघितले. इथं तुम्हाला दिसत असेल ॲस्ट्रोनोस्फिअर, दुर्बल मंडल हे हिंदीमध्ये आहे, लक्षात ठेव. ओके, आता सेकंड थेरी, प्लेट कॉन्टिनेंट ड्रिफ्ट थेरी, 1912 अल्फ्रेड वेगनर, 1912 अल्फ्रेड वेगनर, खूप महत्वाची थेरी. अल्फ्रेड वेगनर काय म्हणला, हा जर्मन विशारद होता, बायोलॉजिस्ट होता. यानं सांगितलेलं होतं की आपला जो भूखंड आहे हे काय काय होतं, ते कॉन्टिनेंट जे आहेत ना ते स्लाइड करतात एकमेक, म्हणजे देयर इज अ मुवमेंट. आता त्याच्यामुळं ह्याच्या थेरीमध्ये त्याने ही थेरी सांगत असताना काही इव्हिडन्स सुद्धा मांडलेले आहेत, आणि ते इव्हिडन्स सुद्धा आपल्याला बऱ्याचदा एक्झाममध्ये पूर्व परीक्षेत बऱ्याचदा आलेले आहेत. अल्फ्रेड वेगनरनं काय सांगितलं की तिथे एक अखंड भूभाग होता, जमीन होती, अग्नीचा गोळा होता, तो थंड झाला, त्याच्यानंतर तिथे एक भूखंड, कंटिन्युअस एक मोठा भूखंड होता, आणि त्याच्याभोवती पाणी होतं. अखंड भूखंड होता, त्याला त्यानं नाव पॅन्जिया दिलं. अखंड पाणी त्याला सराउंड होतं, त्याचं नाव पॅन्थालासा दिलं. काय नाव होतं? पॅन्थालासा दिलं. मग या पॅन्जिया तुटला, वरचा भाग जो पॅन्जियाचा होता त्याला लॉरिशिया नाव दिलं, आणि खालचा जो भाग होता त्यानं गोंडवाना दिलं. काय नाव दिलं? गोंडवाना नाव दिलं. आणि त्याच्या सराउंडिंगला आपलं पॅन्थालासा होतंच. ह्याच्यामध्ये लॉरिशियन गोंडवानाच्या बरोबर मध्ये त्या ठिकाणी एक नवीन समुद्र तयार झाला, त्याचं नाव 33 समुद्र होतं, 33 सी. ओके, आता हा जो लॉरिशिया आहे तो नॉर्थ अमेरिका आणि इकडे युरेशिया, कार्बोनिफेरस पिरियडच्या नंतरच्या काळामध्ये, ट्रायसिक, ज्युरॅसिक वगैरे कालखंड, त्या काळातला हे सगळा इव्हेंट आहे. हा दोन भागात डिवाइड झाला, नॉर्थ अमेरिका आणि युरेशिया. आणि गोंडवाना इकडे साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडो ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका ह्याच्यामध्ये डिवाइड झाला. बरोबर, हे परत पुढं कंटिन्यू असंच जाऊन नॉर्थ अमेरिका वेगळा झाला, युरेशिया वेगळा झाला, साऊथ अमेरिका वेगळा झाला, आफ्रिका वेगळा झाला, आणि इंडियन प्लेट जी होती ना ती अशी वर सरकत जाऊन युरेशिया प्लेट जाऊन चिकटली, आणि ऑस्ट्रेलिया प्लेट या ठिकाणी गेली. ही सगळी थेरी त्यानं या ठिकाणी अल्फ्रेड वेगनरनं मांडली, आणि त्याचं पुरावा सुद्धा दिला. पुरावे काय दिले त्यांनी की या ठिकाणी बघा, साऊथ अमेरिका जो आहे ना जी अशी रचना आहे, आणि आफ्रिका असं आहे, म्हणजे इथं बरोबर फिट बसते. त्यामुळं जिक्सॉ फिट हा एक कन्सेप्ट त्यानं मांडला की ह्या ठिकाणी हे दोन भूमी आहेत, ह्या एकामेकामध्ये एक्झॅक्ट बसतात, त्यामुळं ह्या पूर्वी एकत्र असतील असं त्याने मांडलं. नंतर त्यानं सांगितलं काही टिलेट डिपॉझिट त्याने सांगितले की काही वर्षापूर्वी, आता कसं असतं, आता सध्या आईस एज नाहीये. आईस एज जेव्हा येतं ना, पूर्ण आपल्या खंड हे आईसमध्ये कन्वर्ट होतात, आणि नंतर आपलं आईस एज निघून जातं, जे सध्या आपलं आईस एजच्या पण बाहेर आहे. त्याने सांगितलं ज्यावेळी आईस एज होता त्यावेळी सर्व खंड हे एकाच आपल्या बर्फाच्छादित भागामध्ये लपले होते, आणि जेव्हा आईस एज गेला तेव्हा ह्या बर्फामध्ये असणारे जे टिल्टेड डिपॉझिट होते, म्हणजे गाळ होता, तो गाळ त्या ह्याच्यावरती भूखंडावरती पसरला. परंतु कालांतरानंतर हे भूखंड लांब गेले, आणि आता जाऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले म्हणजे आता आहेत, अजून स्थिर झाले नाही. मग म्हणून तिथली जेव्हा एव्हिडन्स गोळा केले तेव्हा एव्हिडन्स असं सापडलं की हे सगळे जे एज आहे त्या आयसीएज काळातील त्या डिपॉझिटचे सेम आहे, आणि त्याच्यामुळं असं कळलं
की टिल्टेज डिपॉझिट त्या भागातील जी होती ना ती सेम असल्यामुळं तो भाग सगळा एकत्रित होता असं कन्सिडर केलं. नंतर अजून होतं की प्लेसर डिपॉझिट. प्लेसर डिपॉझिट म्हणजे काय, की उदाहरणार्थ आफ्रिकेचा वेस्ट कोस्ट म्हणजे आयव्हरी कोस्ट असो, घाना असो वगैरे हा जो भाग आहे त्या कोस्टला या ठिकाणी इथे ह्या दिशेला आणि इकडं ब्राझील, ह्या दोन भागाला ब्राझीलच्या त्या कोस्टला गोल्ड सोर्स आपल्याला आता मिळतात. त्याचबरोबर त्याच्या वरच्या भागात आफ्रिकेमध्ये तिथे काय घाना, आयव्हरी कोस्ट वगैरे तिथं मोठमोठ्या खदान आहेत गोल्डच्या. मग असं म्हटलं जातं की हे दोन भाग हे एकत्र होतं पहिला, ते तुटून वेगवेगळे झाले. सो प्लेसर डिपॉझिट सुद्धा त्या ठिकाणी एक एव्हिडन्स मांडलेला. नंतर काही फॉसिल डिपॉझिट सुद्धा होते. म्हणजे हे जेव्हा एकत्रित होते तेव्हा इथं जे प्राण्याचा वावर होता ते एवढ्या भागात होता. लिप्टोसॉरस, स्लॉटोसॉरस, ओके, अजून 2-3 सॉरस आहेत. ह्यांचा काय होतं वावर एवढ्या भागात होता. परंतु ते जेव्हा वेगळे गेले तेव्हा हे इथं त्याचे एव्हिडन्स सापडले, या भागात थोडेसे एव्हिडन्स सापडले, या भागात थोडे एव्हिडन्स. याचा अर्थ ते सगळे एकत्र होते. ह्या भागात होते, ह्या भागात होते, ह्या भागात होते, ह्या भागात, त्या भागात त्यांचे एव्हिडन्स आपल्याला सापडले. याचा अर्थ हे तिथं ह्या पट्टा एकत्र होता. अशा प्रकारे फॉसिलचे जे एव्हिडन्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी ॲज अ विटनेस म्हणून या ठिकाणी अल्फ्रेड वेगनरनं मांडलेले आहेत. त्यामुळं आपण ही जी थिअरी आहे अल्फ्रेड वेगनरची ती आपण त्या ठिकाणी बघूया. आता बघा, पहिली आहे त्या ठिकाणी बघा, अल्फ्रेड वेगनर जर्मन आहे. त्यानं काय केलं, भूखंड वनाचा सिद्धांत 1912ला मांडलेला आहे, या ग्रंथामध्ये मांडला. वेगनरच्या म्हणण्यानुसार कार्बोनिफेरस कालखंडाच्या पूर्वी, महत्वाचं आहे, बिफोर कार्बोनिफेरस पिरियड, सर्व खंडांना मिळून एक भूखंड होता, त्याला तयार झाला. त्याला त्यानं विशाल महासागरानं वेढा घातलेला होता. त्या विशाल भूखंडाला त्यानं नाव पॅन्जिया दिलं, तर विशाल महासागराला त्यानं नाव पॅन्थाल असं दिलं. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. 200 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे 20 कोटी वर्षापूर्वी कार्बोनिफेरस कालखंडानंतर पॅन्जिया तुटला म्हणजे स्प्लिट झाला आणि त्यापासून 2 भूखंड तयार झाले. त्यांना लॉरेशिया आणि गोंडवाना नाव दिलं. ऑलरेडी आपण बघितलेलं. लॉरेशिया आणि गोंडवाना, गोंडवानामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आर्टिक, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि इंडियन द्वीप आहे. तर लॉरेशियामध्ये उत्तर अमेरिका आणि युरेशिया या ठिकाणी आहेत. हे आपण ऑलरेडी बघितलेलं. हा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीमध्ये पॅन्जिया जो आहे ना तो बघा पर्मियम कालखंडामध्ये म्हणजे 225 दशलक्ष वर्षापूर्वी असा होता. नंतर ट्रायसिक कालखंडामध्ये म्हणजे 200 दशलक्ष वर्षापूर्वी तो असा होता. नंतर ज्युरॅसिक कालखंडामध्ये तो परत स्प्लिट होऊन 150 दशलक्ष वर्षापूर्वी असा होता. क्रिटेशियस काळात म्हणजेच 65 दशलक्ष वर्षापूर्वी ऑलमोस्ट ते सगळे खंड डिस्कंटिन्यू केले. आता प्रेझेंट कंडिशनमध्ये तो आहे. म्हणजे पर्मियम काळ, ट्रायसिक काळ, ज्युरॅसिक काळ आणि क्रिटेशियस काळ, हे जर या ठिकाणी तुम्ही हे पाठ केलं तर ह्याच्यावरतीच ह्यांनी हे 4 पर्मियम पिरियड, ट्रायसिक पिरियड, ज्युरॅसिक पिरियड आणि क्रिटेशियस पिरियड एका लाईनीमध्ये लावायला विचारलेलं होतं राज्यसभा 2024च्या प्रीमध्ये. लक्षात ठेवा, कुठं उपयोग होईल हे जे सांगता येत नाही, गॅरंटी नाही. परंतु एवढं तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा मार्क मिळणार नक्की, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हे कार्बोनिफेरस कालावधीच्या पूर्वीची गोष्ट. आता पॅन्जिया जो होता याचं विभाजन करणारी बल कोणते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता आणि इट्स रोटेशन अराउंड इट्स ओन ॲक्सिस, म्हणजे स्वतःच्या भोवती फिरल्यामुळे म्हणजे परिवलन आहे तो एक, आणि गुरुत्वाकर्षण बल, हे 2 बल ह्यांना वेगळं करणारं म्हणजे त्याचं ड्रायव्हिंग फोर्स असं त्यांनी कन्सिडर केलेलं होतं. आता याचे काही एव्हिडन्स, आय थिंक एव्हिडन्स सिद्धांताचे काही पुरावे त्यांनी मांडले. मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे बघा, पहिले जिग्सॉ फिट म्हणजे जुळणाऱ्या खंडाच्या सीमा त्यानं प्रूफ केल्या. नंतर त्याने सांगितलेलं होतं की महासागराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या समान काळातील वय. आता जे पॅसिफिक महासागर आहे तो असा पहिला जोडलेला होता, आता तो लांब गेला, म्हणजे ह्या किनाऱ्याचा दगड आणि ह्या किनाऱ्याचे दगड ही समान काळातील असतील असं त्याने सांगितलं. म्हणून महासागराच्या दोन्ही बाजूला असणारे समान काळातील खडक. टिल्टेड डिपॉझिट म्हटलं ना, आयसीज काळामधले एकत्र असणारे खंड नंतर विखुरलेले होते. नंतर प्लेसर डिपॉझिट म्हटलं ना, गोल्ड या ठिकाणी सापडणारं गोल्ड, इथं आयव्हरी कोस्ट आहे, घाना आहे, तर ब्राझीलच्या या भागामध्ये गोल्ड सापडलं, लक्षात ठेवा. आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ फोसिल्स बघा, ह्या ऑरेंज कलरमध्ये राहणारा सायनोग्लॉक्टस, ओके, सायनोग्लॉक्टस, किंवा ह्या जो ब्राउनिश कलरमध्ये राहणारा लिस्टोसॉरस,
त्या ग्रीन कलरमध्ये इथून इकडं राहणारा बघा या ठिकाणी ग्लोसोप्टेरिस आणि ह्या ब्ल्यू मध्ये राहणारा मेसोसॉरस हे ह्या काळात एकत्र त्याच भागात राहत होते. आणि आता जर आपण ते पाहिलं या ठिकाणी तर ते भाग बघा, हा साऊथ अमेरिका आणि आफ्रिकेचा वेस्ट पार्ट मध्ये येतो, म्हणजे कांगो, गॅबोन, DR कांगो वगैरे. त्यानंतर इथून असा पट्टा गेला तर इकडून गेलाय माडागास्कर कडून, इंडियाकडून परत ऑस्ट्रेलियात गेलाय, सॉरी अंटार्क्टिक मध्ये गेला. ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिक, इंडियाचा साऊथ पार्ट, नंतर साऊथ आफ्रिकेचा साऊथ पार्ट आणि उत्तर अमेरिका. म्हणजे हे एक एव्हिडन्स त्याने दिलेला आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल. त्यामुळे हे 5 एव्हिडन्स आहेत ना, हे तुम्ही पाठ करायचे. एव्हिडन्सवर राज्यसेवा पूर्व परीक्षाला बरेचदा प्रश्न आलेत. आता राज्यसेवा लेखी असल्यामुळं हे 100% एक्सप्लेनेशनला विचारणार. हे माझं लिहून घ्या, अतिशय महत्वाची थिअरी आहे, सिद्धांत आहे. ओके, हे त्या काळातले त्यांनी सांगितलेलं. पॅन्जिया असा होता, लॉरिशा गोंडवाना असा तयार झाला आणि प्रेझेंट सध्या असं आहे. आणि त्या प्लेट्स आहेत, ह्या ठिकाणी डायव्हर्जन मार्जिन आहे, ट्रान्सव्हर्स मार्जिन आहे, कन्व्हर्जन मार्जिन आहे. थोड्या वेळात हे प्लेट टेक्टोनिक म्हटलेलं आहे. हे प्लेटचे टाईप सुद्धा या ठिकाणी मी घेणार आहे. पुढं आता पुढचं आपलं येणार आहे सी फ्लोअर स्प्रेडिंग. आता सी फ्लोअर थेरी काय होती, आता एक लक्षात ठेवायचं. हा कॉन्टिनेंट प्लेट आहे, ही ओशनिक प्लेट आहे, ओपी लिहितो, जी की डायव्हर्जन आहे. आणि इथं एक ओशनिक प्लेट आहे, डायव्हर्जन आहे, ते सबडक्ट होते इकडल्या कॉन्टिनेंट प्लेटवर अशी. आणि हे आहे इथं सबडक्शन झोन. काय इथं सबडक्शन झोन आहे, इथं मेल्ट होतो आणि खूप इथं अर्थक्वेक वगैरे तयार होतो. लाईकवाईज सबडक्शन झोन, याला बेनी ऑफ रिजन पण म्हणतात. बेनी ऑफ रिजन, ज्या ठिकाणी अर्थक्वेक खूप जास्त फॉर्म होतात. कारण की इथं येऊन मोठा, ही प्लेट काय छोटी जेवणाची प्लेट नाही ना, खूप मोठ्या आकाराची प्लेट आहे. एवढी प्लेट येऊन जर लावा रसामध्ये डुबत असेल तर कितीतरी लाख अब्ज जे व्हॉल्यूमचं सॉलिड व्हॉल्यूम आहे तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं. तिथं देर इज अ रिलीज ऑफ प्रेशर अँड गॅस ऑल्सो. गॅस रिलीज झाला, गॅसला परत हीट लागल्यामुळे गॅस एक्सपांड होतं आणि तिथं प्रेशर क्रिएट होतं. आणि त्यामुळं तो प्रेशर अपसाईडला जाऊन त्या ठिकाणी इथून वर जाऊन इथं व्हॉल्कॅनिक माउंटन्स फॉर्म होत असतात किनाऱ्यापासून लांब आतमध्ये. आपण हे बघायचं नंतर प्लेट्समध्ये. आता इथं तुम्हाला दिसतंय की हे डायव्हर्जन आहे, डायव्हर्जन मार्जिन आहे, हे लांब गेलं. आणि इथं कन्व्हर्जन मार्जिन आहे, मग हे अशी येते इकडून येते, हे कन्व्हर्जन आहे. सो इथं ती सबडक्ट होते. सो डायव्हर्जन मार्जिन जेव्हा मार्जिनमुळं काय होतं, या ठिकाणी लावारस खालून वर चाललाय. इथली जी गॅप आहे ना ते कोण भरून काढतं, लावारस भरून काढतं. म्हणजे इथं अशी प्लेट जी आहे, ती प्लेट इथं कोण तयार झालं, मॅग्मा तयार झाला. परत आता हा काय वर्षांना पुढे गेला तर हा जो तयार झाला ना तो थोडा इकडं सरकणार, अर्धा इकडं सरकणार, बरोबर. आणि नवीन लावारस येणार, तो इथं जाणार. परत हा जरा इकडे सरकणार, हा जरा इकडे सरकणार, आणि नवीन, आणि हा पहिलावाला इकडे सरकणार, मग नवीन तयार होणार. म्हणजे बघा, ह्या काळात इथं तयार झाला, पुढल्या काळात हे 2 तयार झाले, त्याच्या मागच्या म्हणजे जे नवीन तयार होतात ते मध्ये तयार होतात आणि जुनं हे बाहेर चाललेले आहेत. म्हणजे तुम्ही ह्या भागातून जसं तुम्ही बाहेर लांब चाललात तसं तुम्हाला जुना खडक भेटणार आहे. ओके, आणि म्हणजे ह्याच प्लेट तयार होतात पुन्हा पुन्हा, जिकडे संपतात तर इकडं तयार होतात, हे लक्षात ठेवायचं. सो जो हा होता प्रोफेसर हेस म्हणलेला की ही इथं एखाद्या भागामध्ये गिळंकृत केल्यानंतर दुसऱ्या भागात कन्व्हर्जन म्हणजे फॉर्मेशन होत आहे, तयार होत आहे. आणि त्यामुळं असं नाही होणार की येणाऱ्या काळामध्ये हा समुद्र हा गिळंकृत केल्यामुळं हे कॉन्टिनेंट एकत्र येतील वगैरे, असं काय होत नाहीये, असं त्यानं प्रोफेसर हेसने सांगितलं. हीच थिअरी आहे सी फ्लोअरची. त्याने काय सांगितलं, आता एक लक्षात ठेवायची, अर्थ जी आहे ना, अर्थ त्याची ग्रॅव्हिटेशनल नॉर्थ आहे, सॉरी आपला जॉग्राफिकल नॉर्थ आणि जॉग्राफिकल साऊथ आहे. सध्या प्रेझेंटला इथं नॉर्थ आहे, ग्रॅव्हिटेशनल नॉर्थ इथं आहे आणि ग्रॅव्हिटेशनल साऊथ इथं आहे, लक्षात ठेवायचं.
शोक दर हजारो वर्षानंतर तो असा बदलत जातो, लक्षात ठेवा, असा बदलतो. म्हणजे नॉर्थ इथं आला, साऊथ इथं आला, परत नॉर्थ इथं आला, साऊथ इथं आला, परत नॉर्थ इथं आला, साऊथ इथं आला. मग आता बघा ग्रॅव्हिटेशनल नॉर्थ आणि ग्रॅव्हिटेशनल नॉर्थ या ठिकाणी बदललेलं आहे, बरोबर. जॉग्राफिकल नॉर्थच्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल नॉर्थ केलेलं आहे, जॉग्राफिकल साऊथच्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल नॉर्थ केलेलं आहे. म्हणजे हे काही वर्षानंतर असा मॅग्नेटिक जॉग्राफिकल नॉर्थ आणि जॉग्राफिकल साऊथ हा काय होतो, बदलत असतो. मग या ठिकाणी जेवढा पण लाव्हास या ठिकाणी तयार झाला, ह्या सुरुवातीला जे माउंटन तयार झाले तेव्हा त्यांचा मॅग्नेटिक पोल असे होते, एन आणि एस इकडे होता. दुसरे हे पहिल्यावाले, दुसऱ्याच्या वेळी नॉर्थ इकडं होता, साऊथ इकडं होता. आता जो तयार होतो तिकडं नॉर्थ आहे, इकडं साऊथ आहे, इकडं नॉर्थ आहे, इकडं साऊथ आहे, इकडं नॉर्थ आहे, इकडं साऊथ आहे. असा झिगझॅग पॅटर्नमध्ये तुम्हाला नॉर्थ आणि साऊथ अशी अरेंजमेंट तुम्हाला त्या मॅग्मामुळं या ठिकाणी तुम्हाला भेटलेलं आहे माउंटन फॉर्मेशनला. आणि जसं जसं ह्या आणि हे इथं काय आहे, हे मॅग्मॅटिक रिफ्ट आहे. त्या रिफ्टमधून मॅग्मा बाहेर येतोय आणि इथं जो माउंटन तयार होतात या सगळ्या माउंटनना कटक म्हणतात. काय म्हणतात त्याला, कटक म्हणतात, त्याला रिज म्हणतात. रिज, जगातील सगळ्यात मोठे माउंटन रिज हेच आहेत. हे तुम्हाला ओशनमध्ये, मोस्टली अटलांटिक ओशनमध्ये भेटतील. सर इथे जसं म्हणून तुम्ही या रिज पासून जसं समुद्राच्या आतमध्ये चालल्यात टुवर्ड्स कोस्ट, तर त्याचं वय वाढतंय. म्हणजे हे जुने रॉक इकडे भेटतील आणि नवीन रॉक इथं भेटतील. यस, इफ यू पीपल आर क्लिअर. आपण आता पुढे जाऊया. इथं बघा, सर्व महासागरांतर्गत जलमग्न पर्वतरांगेच्या बाजूला ज्वालामुखीचा उद्रेक होणे ही बाब सर्वसाधारण असून त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर लावारस समुद्र तळावर येतो. म्हणजे आता एक लक्षात ठेवा, लावारसाला बाहेर येण्यासाठी एक वीक पॉईंट पाहिजे. जर दोन प्लेट एकामेकाच्या आसपास क्रॉस होत आहेत तर त्या ठिकाणी वीक पॉईंट असणार आहे, त्यामुळे तिथून लावारस बाहेर येणार आहे, लक्षात ठेवायचं. महासागरांतर्गत जलमग्न पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर तयार झालेल्या खडकाचे वय बघा. काय काय खडकाचे वय, सरासरी रासायनिक घटक म्हणजे केमिकल कंपोजिशन आणि चुंबकीय गुणधर्म म्हणजे नॉर्थ साऊथ, साऊथ नॉर्थ, हे या बाबतीत साधर्म्य आढळते. म्हणजे तुम्ही त्या भेगेपासून म्हणजे त्या कटकांपासून, कटक रिज पासून जर तुम्ही लांब गेले तर त्यांचे केमिकल प्रॉपर्टी, त्याचं वय आणि त्यांचा गुणधर्म, चुंबकीय गुणधर्म हे सेम सापडतं. ह्याच्यावरून कळतं ना, हा डोंगर इथं तयार झाला, नंतर तो पुढे सरकला, तेव्हा हा डोंगर आणि हा डोंगर एकाच काळातला होता, लक्षात ठेवायचा. पण तो आता इथून सरकत सरकत लांब गेलेला आहे. म्हणून इथे काय त्या डोंगराचं एज, खडकाचं एज, रासायनिक कंपोजिशन काय होतं आणि चुंबकीय गुणधर्म काय, हे या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. या पर्वतरांगेपासून जसं जसं दूर जावे तसं खडकाचे वय वाढत जातं. बरोबर ना, खडक जुना होतो. समुद्र तळाची वय खंडाच्या वयापेक्षा फार कमी आहे. आता एक लक्षात ठेवायचं, समुद्रावर जो गाळ आहे ना त्या गाळाचं वय अतिशय कमी आहे, म्हणजे 2-3 कोटी वर्षापूर्वी. मग जर तो जुना असता तर त्या ठिकाणी गाळ साठून साठून तिथं समुद्राच्या ठिकाणी आता खंड असतं आणि खंडाच्या ठिकाणी आता पाणी असतं. परंतु तसं नाही. तर मग याच्यावरून कळतं की समुद्राचा तळ हा सगळ्यात यंग आहे. समुद्राचा तळ जमा होणारा गाळाची जाडी फार कमी आहे. जर समुद्रखंड एवढे वृद्ध असते, खंडा एवढे वृद्ध असते तर खंडावरून जाणाऱ्या गाळाची जाडी आणि वय देखील अधिक असते. परंतु कोणत्याही ठिकाणी समुद्राचे वय 200 दशलक्ष म्हणजेच 20 कोटी वर्षापेक्षा अधिक नाही. या ठिकाणी कोणताही जो किनार आपलं समुद्राचा तळ बघितला 20 कोटीपेक्षा जुना नाही असं त्यांनी सांगितलं. इथे तुम्हाला दिसतंय की तो मॅग्मा बाहेर येतोय आणि इथं तयार झालेले डोंगर इकडे चाललेला आणि तो इकडं गळंकृत केला जातो. आता ऍक्च्युली तिथं हे ॲनिमेटेड आहे. ऍक्च्युली असे डोंगर तयार होतात बघा, असे. कळतं का, हे गोष्टी लक्षात घ्या. पुढे बघा इथे काय दिलेलं, हा जो पिंक होता ना हा सुरुवातीला तयार झाला, मग त्यानंतर ते जरा लांब गेले, मग हा ऑरेंज तयार झाला, मग ते जरा पुढे गेले, मग डार्क ऑरेंज आता तयार होतोय, मग तो पण पुढे जाणार. म्हणजे हा पहिला तयार झालेले हे होते जे असे होते, मग ते लांब गेला, मग दुसरे तयार झाले हे जे असे होते पण ते लांब गेले, आता तिसरा हा तयार होतोय. म्हणजे इथं बघा ऑरेंज तयार झाला, मग हा डार्क ऑरेंज तयार झाला, आता डार्क ऑरेंज तयार होतोय. पण पहिलावाला गेला नाही, तर इथं पहिलावाला इकडे गेला, आता हा दुसरा आहे, मग दुसरावाला इकडे गेला, पहिलावाला अजून लांब गेला, तिसरा तयार होतो. सो अशा प्रकारचे म्हणजे वरील पुरावे महासागरांतर्गत जलमग्न पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूला खडकाचे चुंबकीय गुणधर्म अभ्यासून प्रोफेसर हेस, हे महत्वाचे का थेरी, या शास्त्रज्ञानाने
त्याच्या समुद्रतळ ही सी फ्लोअर स्प्रेडिंग ही थिअरी आहे का, सी फ्लोअर स्प्रेडिंग ह्या थिअरीचं नाव आहे. या नावाचे सिद्धांत 1961 ला महत्वाचं आहे, इयर सुद्धा एकदा विचारलेलं मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार महासागरांतर्गत पर्वतरांगी शेजारी सातत्यानं होणाऱ्या ज्वालामुखी उद्रेकाने समुद्र तळ तुटतात. लाव्हारसाच्या वर येण्यामुळे समुद्र तळाचे तुकडे एकमेकापासून दूर जाऊ लागतात आणि त्यामुळे समुद्र तळाचा प्रसार होतो. परंतु यामुळे एका सागराचा आकार वाढणे व दुसऱ्याचा आकार कमी होणे असे होत नाही. म्हणजे मग सांगितलं ना की कुठंतरी तो जातो आणि खाली सपतो आणि मग हे खंड एकत्र येतील असं नाही, लक्षात ठेवायचं. यावरून हे सांगितलं की समुद्रांतर्गत रांगेजवळून ढकलला जाणारा समुद्र तळ सागरी गारत्याजवळ गिळंकृत केला जातो. म्हणजे इकडून सरकतोय ना, इकडून असा खाली चाललेला आहे, लक्षात ठेवायचं. इकडून सरकतोय ना, इकडून तो असा पुढे जाऊन खाली जाणार आहे आणि इथं कॉन्टिनेंट प्लेट आहे. इथं काय कॉन्टिनेंट प्लेट आहे आणि इथं गारता आहे. गारता म्हणजे ट्रेंच. इथे काय ट्रेंच आहे. ट्रेंच म्हणजे काय गारता आहे, लक्षात ठेवायचं. आणि या गारत्याजवळ काय होतं, हा गिळंकृत होतोय असं सांगितलेलं आहे. बरोबर ना प्रोफेसर हेसनं. पुढे बा अशा प्रकारे थर्ड प्रोफेसर हेच लक्षात आलं. आता प्लेट टेक्टोनिक थिअरी. आता प्लेट टेक्टोनिक थिअरी या ठिकाणी बघा ही एकट्याची थिअरी नाही, प्लेट्स ही एकट्याची थिअरी नाही. हे काय केलं आतापर्यंत, आर्थर होमची कन्व्हेक्शन करंट थिअरी, त्यानंतर अल्फ्रेड वेगनर यानं मांडलेली कॉन्टिनेंट ड्रिफ्ट थिअरी, त्यानंतर प्रोफेसर हेसनं मांडलेली सी फ्लोअर स्प्रेडिंग, या सगळ्या एकत्रित केल्या आणि कॉन्टिनेंट ड्रिफ्ट प्लेट टेक्टोनिक थिअरी या ठिकाणी मांडलेली आहे मॉर्गननं. त्याच्या अगोदर जो पेंग्विन स्टोन आहे त्याची जी थिअरी होती त्यालाच मॉडिफाय करून ह्यानं ही मॉडर्न प्लेट टेक्टोनिक थिअरी या ठिकाणी मांडलेली आहे. थिअरीमध्ये तिने काय केलं की जे या ठिकाणी कॅटेगरी केली की मोठ्या आकाराच्या प्लेट्स आहेत आणि छोट्या आकाराच्या, मेजर प्लेट्स आणि मायनर प्लेट्स, असं त्याने कॅटेगरी त्या ठिकाणी तयार केली. आता बघा हा कोणा एका शास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत नसून भूखंड वहनाचा सिद्धांत, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी वेगनरची, समुद्र विस्तार सी फ्लोअर स्प्रेडिंग हेसची, होमची कन्व्हेक्शन करंट या पुराव्याच्या आधारे 1967 महत्वाचं आहे 1967 हे इयर लक्षात ठेवा. 1961 आपण मगाशी बघितलं कुठली थिअरी होती, सी फ्लोअर स्प्रेडिंग दरम्यान मांडण्यात आलेले सिद्धांत आहे. मॉर्गन यांनी पेंग्विन स्टोन यांनी मांडलेल्या सिद्धांताचा फेरबदल करून त्यास भूपट्ट विवर्तनिकी म्हणजे प्लेट टेक्टोनिक ही थिअरी मांडली. ज्या सिद्धांतानुसार पृथ्वीचे भूकवच एकसंध नसून काही महाकाय अनियमित अशा प्लेट्समध्ये बनलेले आहे. या प्रत्येक घटकाला त्यांनी भूपट्ट असं नाव दिलं, म्हणजे प्लेट्स असं नाव दिलं. पृथ्वीचे भूकवच हे 7 प्रमुख आणि काही 8 ते 9 लहान भूपंचाने बनलेले आहे. हे भूपट्टे दुर्बलावरण म्हणजे ॲस्ट्रोनॉस्फिअर वरती काय हॉरिझॉन्टल दिशेने काय करत आहे, सातत्याने फिरत आहे. ओके, आता इथे ही पॅसिफिक प्लेट, ही युरेशिया प्लेट, इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट, नॉर्थ अमेरिका प्लेट, साऊथ अमेरिका प्लेट, आफ्रिका प्लेट, बघा 1 2 3 4 5 6 7 अंटार्क्टिक प्लेट, ह्या 7 बघा मोठ्या प्रमुख मेजर प्लेट्स आहेत. बरोबर, आणि मायनर बरेच आहेत. म्हणजे आता करंट अफेअर मध्ये बघितलं असं मागच्या 58 मायनर प्लेटचा शोध लागलेला. इथं 13 14 8 ते 9 म्हणल्यात, पण त्यात पण जास्त आहेत, लक्षात ठेवायचं. आता ह्या प्लेट तर माहीत पाहिजे. त्याच्यापेक्षा नजगा प्लेट, मायनर प्लेट मध्ये बघा नजगा प्लेट माहीत पाहिजे, कोकोज प्लेट माहीत पाहिजे, सोमालिया प्लेट, फिलिपाईन्स प्लेट माहीत पाहिजे, ही सोमालिया प्लेट माहीत पाहिजे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा डायव्हर्जन मार्जिन. डायव्हर्जन प्लेट म्हणजे या अशा प्रकारची रचना, म्हणजे ही 2 प्लेट पासून लांब चाललेली आहेत. कन्व्हर्जन म्हणजे एकामेकापाशी येत आहेत. ही प्लेट असेल एकामेकाच्या दिशेने चाललेली आहे. ट्रान्सफर्स म्हणजे ही जी प्लेट आहे ती एक अशी प्लेट इकडे जाते आणि एक प्लेट अशी इकडे चालली, एकामेकाला ठोकत नाही, तर एकामेकाच्या पॅरलल जाते, लक्षात ठेवा. आणि अशी मार्जिन जी आहे ना या 2 प्रकारच्या बघा, इथं अनाटोलियन कुठे गेलं आहे, कॅलिफोर्नियन या बाजूला, आणि इथं आफ्रिकेच्या तर अनाटोलियन ह्या ठिकाणी इकडे तुम्हाला भेटेल. टर्कीमध्ये अनाटोलियन माउंटन चेन आहे तिकडे भेटेल. म्हणजे जगामध्ये बाकीच्या ठिकाणी तुम्हाला तसल्या प्रकारचे ट्रान्सफर्स बाउंड्री भेटणार नाही. आपण बघूया थोड्या वेळात.
इथं बघा, हे भूपट्टे पृथ्वीच्या इतिहास काळात सातत्याने भूगोलावर संचारित करीत आहेत, म्हणजे कंटिन्युअसली त्यावर जात आहेत. वेगनरने म्हटल्याप्रमाणे खंड वहन करत नाहीत. वेगनर म्हणतो की खंड वहन करत नाहीत, तर खंड हे भूमंचाचे म्हणजेच भूपट्ट्याचे भाग असून भूपट्टे दुर्बलावरणावर वहन करतात. म्हणजे त्याने सांगितलं की खंड वहन करत नाहीत, तर जे भूपट्टे आहेत ना त्या भूपट्ट्यावरती खंड आहेत, मग ते खंड ते भूपट्टे वहन करतात. काही अपवाद वगळता हे भूपट्टे सातत्याने वहन करतात. काही अपवाद सोडले असतात, म्हणजे त्याचा स्पीड ऍक्च्युली कमी आहे म्हणून त्याला अपवाद म्हटलेला आहे. असं सगळेच भूपट्टे काय करतात, तरंगतात, म्हणून ते फ्लोट होत्यातच. आता मेजर आणि मायनर प्लेट्स या ठिकाणी दिलेले आहेत. ह्या गुगलवरून घेतले डायरेक्ट, आणि ह्याच्या एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. आता सगळ्यात महत्त्वाचं कशा संदर्भात, तर बघा आकाराने जर बघितलं आकाराने, तर या ठिकाणी नॉर्थ अमेरिका प्लेट एकक दशक शतक हजार दशक लक्ष दशक कोटी 7.5 कोटी. सगळ्यात मोठी पॅसिफिक प्लेट आहे, त्यामुळे क्रमांक 1 पॅसिफिकचा येतो. आता बघा या ठिकाणी सगळ्यात पहिला क्रमांक येतो पॅसिफिकचा. पॅसिफिक प्लेट 1 नंबरला, बरोबर. नंतर 103 झालं, नंतर इथं 75 आहे, इथं 61 आहे, 67 आहे, 58 आहे. तर 2 नंबरला नॉर्थ अमेरिका प्लेट येते. कोण येते, नॉर्थ अमेरिका प्लेट 2 नंबरला येते 75. त्याच्यानंतर युरेशिया प्लेट येते 3 नंबरला. बघा एरियानुसार पाठ करायचं, मी अगेन सांगतोय. 1 नंबरला पॅसिफिक प्लेट, 2 नंबरला नॉर्थ अमेरिका प्लेट, 3 नंबरला युरेशिया प्लेट, 4 नंबरला आफ्रिका प्लेट, 4 नंबरला आफ्रिका प्लेट, 5 नंबरला अंटार्क्टिक प्लेट. एरियानुसार 5 नंबरला अंटार्क्टिक प्लेट, 6 नंबरला इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट, 6 नंबरला इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट, आणि 7 नंबरला साऊथ अमेरिका प्लेट, साऊथ अमेरिका प्लेट 7 नंबरला. ओके, 7 मेजर आहेत. सगळ्यात पहिली कुठली आहे, पॅसिफिक. 2 नंबरला नॉर्थ अमेरिका, 3 नंबरला युरेशिया, 4 नंबरला आफ्रिका, 5 नंबरला अंटार्क्टिका, 6 नंबरला इंडो ऑस्ट्रेलिया, आणि 7 नंबरला साऊथ अमेरिका. सो आपली इंडो ऑस्ट्रेलिया आपली लक्षात ठेवायचं. सो इंडो ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाची जी ऑस्ट्रेलिया प्लेटचा विचार केला आणि इंडो प्लेटचा विचार केला, तर साऊथ अमेरिका प्लेट ही 7वी आहे ना मेजर. तर इथं ऑस्ट्रेलिया प्लेट जे आहे ना, इथे बघा ऑस्ट्रेलिया प्लेट, त्याचा एरिया हा जास्त आहे साऊथ अमेरिका प्लेटपेक्षा, लक्षात ठेवायचं. हे एक थोडं लक्षात ठेवा डोक्यामध्ये. हा जरा एक्स्ट्रा वेगळा एक विचारानं मी लक्षात ठेवलेला आहे. आणि इंडो प्लेट 11. दुसरं, हे जे मायनर प्लेट्स आहेत, मेजर प्लेट्स आर ऑफन नॉट शोन ऑन मेजर प्लेट्स, मायनर प्लेट्स. सो दीज आर सम इम्पॉर्टंट. आणि मायनर प्लेट कुणाला म्हणायचं, ज्याचा एरिया 20 मिलियन किलोमीटर स्क्वेअर पेक्षा ग्रेटर दॅन, म्हणजे सर्व 1 मिलियन ते 20 मिलियन किलोमीटर स्क्वेअरच्या दरम्यान एरिया असेल त्याला मायनर प्लेट म्हणायचं. आणि 20 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला मेजर म्हणायचं. आता याच्यामध्ये 2 प्लेट बघा, याच्यामध्ये 2 प्लेट, ज्याच्यामध्ये 2 प्लेट हा, एक आहे नजगा प्लेट आणि एक आहे सोमालिया प्लेट. बघा नजगा आणि सोमालिया यांचा एरिया बघा 16, 15, आणि इंडिया प्लेटचं बघा 11. त्यामुळं इंडिया प्लेट जी की इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट या मेजर प्लेटचा भाग आहे, तिची साईज नजगा आणि सोमालिया प्लेट जी मायनर प्लेट आहे त्याच्यापेक्षा कमी आहे, लक्षात ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त अमोरियन प्लेट, अरेबियन प्लेट, बर्मा प्लेट, कॅरिबियन प्लेट, कॅरोलिन प्लेट ह्याच्यावर आलेला प्रश्न, कोको प्लेट, न्यू हेब्रिडीज प्लेट, ओकर्स प्लेट, फिलिपाईन्स सी, स्कॉटिया प्लेटवर आलेला क्वेश्चन.
सुंडा प्लेट आणि यांगत्से प्लेट चायनामध्ये. तर अशा प्रकारे काही मायनर प्लेट्स, मेजर प्लेट्स या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. आता इथे 3 मार्जिन आहेत. कुठल्या मार्जिन किती आहेत? सीमा 3. सीमा म्हणजेच मार्जिन. सीमा म्हणजेच मार्जिन. याच्यामध्ये काय सांगितलंय? एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. काय? कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. दुसरं आहे डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन. थर्ड आहे ट्रान्सफॉर्म मार्जिन. ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे. आता कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन म्हणजे काय रे? डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन आणि ट्रान्सफॉर्म. आता इथं प्लेट्स असतात, भूपट्टे प्लेट्स. एक आहे ओशनिक प्लेट आणि दुसरे आहे कॉन्टिनेंट प्लेट. म्हणजे भूखंडचा भूपट्टा आणि सागरी भूपट्टा. ओके. आता कन्स्ट्रक्शन कोणाकोणाचं होतं रे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ओशन कन्स्ट्रक्शन च्या मार्जिनला डायव्हर्जन मार्जिन पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? डायव्हर्जन मार्जिन. हे डायव्हर्जन प्लेट पण म्हणतात. याला डिस्ट्रक्टिव्ह मध्ये कन्व्हर्जन्स मार्जिन पण म्हणतात आणि त्याला ट्रान्सफॉर्म मार्जिन असं म्हणतात. डायव्हर्जन म्हणजे कुणाकुणाचं डायव्हर्जन होतं बघा. ओशन प्लेट अँड ओशन प्लेट याचं डायव्हर्जन आहे पॉसिबल. सो इथे एकाच प्लेटचं डायव्हर्जन मार्जिन होतं, ओशनिक डायव्हर्जन. कन्व्हर्जन कोणाचं होतं? ओशनिक प्लेट अँड ओशनिक प्लेट याचं कन्व्हर्जन या ठिकाणी होतं. ओशनिक प्लेट कॉन्टिनेंट प्लेट याचं कन्व्हर्जन या ठिकाणी होते. कॉन्टिनेंट प्लेट अँड कॉन्टिनेंट प्लेट याचं या ठिकाणी कन्व्हर्जन होते. आणि ट्रान्सफर बाउंड्रीमध्ये कॉन्टिनेंट प्लेट आणि कॉन्टिनेंट प्लेट याचं ट्रान्सफर बाउंड्रीमध्ये बघा. आता या ठिकाणी काय आहे? हे समुद्राचं पाणी आहे आणि त्याच्या खाली इथे डायव्हर्जन चालू आहे. डायव्हर्जन म्हणजे बाहेरच्या दिशेला दोन्ही प्लेट चालले आहेत. दोन्ही ओशनिक प्लेट आणि ओशनिक प्लेट आहेत. तर तिथून खालून वरती काय होईल? मॅग्मा येईल आणि इथं तयार होईल रिच तयार होईल. काय होईल? तयार होईल रिच तयार होईल. त्यानंतर इथं फॉर्मेशन ऑफ माउंटन्स होईल. काय होईल? फॉर्मेशन ऑफ माउंटन होईल. इथं आयलँड्स इथं आयलँड तयार होईल. इथं रिज तयार होईल. ओके. त्याच्यानंतर इथे सी माउंट तयार होतील, सी हिल्स तयार होतील, इथे ग्योर्ड्स तयार होतील, म्हणजे सागरी पठार तयार होतील. अशा बऱ्याच काय काय गोष्टी या ठिकाणी तयार होतील. कशामुळे? ओशनिक प्लेट असतील, डायव्हर्जन असेल तर. आता ओशन कन्व्हर्जन प्लेट आहे. म्हणजे या ठिकाणी एक प्लेट आहे हलकी आणि एक आहे जड. सो ही ओशनिक प्लेट अशी खाली चाललेली आहे. इथं समुद्राचं पाणी आहे. तर इथं काय होईल? हे मेल्ट होईल आणि इथं मॅग्मा बाहेर येईल. आणि देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? देर इज अ फॉर्मेशन ऑफ आयलँड, फॉर्मेशन ऑफ माउंटन्स, प्लॅटूज अँड ट्रेंचेस. इथं ट्रेंच तयार होईल.
आयलँड तयार होईल, सी माउंट तयार होईल, सी हिल्स तयार होतील, गियॉर्ड्स तयार होतील. ओके, हे सगळं या ठिकाणी तयार होणार. ओके, आणि इथं अर्थक्वेक असेल का? अर्थक्वेक या ठिकाणी असेल. वोल्कॅनिझम या ठिकाणी असेल. इथं अर्थक्वेक असेल का? इथं असेल. इथं वोल्कॅनिझम असेल का? तर असेल. हे लक्षात ठेवायचं. आता ओशन आणि कॉन्टिनेंटचं कन्व्हर्जन आहे. म्हणजे ही कॉन्टिनेंटची प्लेट आहे, कॉन्टिनेंटची प्लेट आहे, आणि इकडून येते ओशनिक प्लेट, त्याचं कन्व्हर्जन. अगेन हे काय आहे? सबडक्शन आहे. So pressure and temperature both are increasing. So indirectly here pressure is increasing and some distance away from the coast तुम्हाला माउंटन चेन भेटेल. इथं काय होईल? वोल्कॅनिक माउंटन भेटतील. लक्षात ठेवा, कोस्ट पासून बाहेरच्या दिशेला. आणि इथं काय आहे? समुद्र आहे. तर इथं भेटेल ट्रेंच. काय भेटेल? इथं ट्रेंच भेटेल. ओके, आणि इथं पण गाळाचा एक प्रदेश हे भेटतील, माउंटन भेटतील. त्याला ॲक्रेशनरी रिज असं म्हणतात. कारण की ज्यावेळी ही कॉन्टिनेंट प्लेट आहे, जेव्हा ह्याच्यातून अशी ओशनिक प्लेट त्या खाली चालली आहे, तर ह्याच्यावर असणारा गाळ तो इथं घासल्यामुळं इथं पायलिंग अप होत जाणार, आणि तो गाळाचा असतो ॲक्रेशनरी रिज. ओके, ओशनिक प्लेट आणि कॉन्टिनेंट प्लेट. आता इथं अर्थक्वेक असेल का? अर्थक्वेक असेल. वोल्कॅनिझम असेल का? असेल. वोल्कॅनिझम असेल. आता कॉन्टिनेंट प्लेट आणि कॉन्टिनेंट प्लेट याचं काय आहे? कन्व्हर्जन चालू आहे. कॉन्टिनेंट प्लेट अँड कॉन्टिनेंट प्लेटचं या ठिकाणी कन्व्हर्जन झालं, तर दॅन ओनली वन थिंग पॉसिबल इज देअर, दॅट इज अ फोल्डिंग. फोल्ड माउंटन तयार होतील. काय तयार होईल? फोल्ड माउंटन. मग इथं अर्थक्वेक असेल का रे? असेल. वोल्कॅनिझम असेल का? नसेल. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा, वोल्कॅनिझम नसेल. मग तुम्हाला या ठिकाणी हिमालयामध्ये वोल्कॅनो दिसतो का रे? नाही, कारण की ह्याच्या दरम्यान फोल्डिंग होत असताना तिथं स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतं आणि देर इज अ फोल्डिंग. सो इथंच जास्त मटेरियल पायलिंग अप होत असतं. त्यामुळे देर इज नो स्पेस टू कम आउट दॅट volcanic magma outside that particular region. So there is an earthquake because movement of the plate is there. If everywhere there is a movement of the plate, so because of that everywhere there is a earthquake. Only one thing where continent conversion, there is no possibility of the volcanism, eruption of the volcanism. ठीक है. Then transverse boundary. Then you can see here, this is one plate and another plate beside that like this, and both plates getting stretched with movement like this. So both are not coming to each other or not going away from each other. They are parallelly moving beside to each other. Because of that, there is a continuously crushing of this escarpment line, and this crushing part is always what we say feels earthquake that particular region. So volcanism is not there, but earthquake is there. So this is how so why we are saying constructive margin, because everywhere, see, you can see constructive margin, because you can see due to diversion there is a magma coming out येत आहे, आणि त्यामुळे मॅग्मा पासून काहीतरी जमीन तयार होत असते, म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह म्हणले. इथं बघा डिस्ट्रक्टिव्ह किंवा कन्व्हर्ज झाल्यामुळे एक प्लेट तुटते, इथं पण प्लेट तुटते, इथं पण तुटते, म्हणून याला डिस्ट्रक्टिव्ह प्लेट्स म्हणलेल्या. आणि याला ट्रान्सफर्स मार्जिन. मला वाटतं ही डायग्राम सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, जी की तुम्हाला ह्या टॉपिक्सला हेल्प करेल. तुम्ही त्याचा जरा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे डायग्राम बनवा तुम्ही पॉज करून. ओके, मग आपण ते आता डिटेलमध्ये बघू. बघा, खूप चांगल्या पद्धतीने इथं दिलेलं आहे. बघा, विनाशकारक डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन म्हणजे कुठली रे? कन्व्हर्जनवाले. जेव्हा दोन भूखंड मंच परस्पर विरुद्ध दिशेने एकमेकाकडे सरकतात, तेव्हा अधिक घनतेच्या भूखंड मंच हलक्या भूमंचाच्या खाली सरकतो व प्रावरणात नाश होतो. अशा सीमेच्या ठिकाणी गर्ता, बघा ट्रेंचेस सांगितलं निर्माण होतो. मागच्या इमेजमध्ये जाऊन बघा, सगळं तेच येईल.
जेव्हा दोन्ही भूमंच खंडीय असतील तेव्हा तिथे त्या दरम्यान प्रदेशामध्ये वळीचे पर्वत फोल पर्वत तयार होतात. अशा सीमाला संहारक सीमा पण संहारक सीमा, डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री, विनाशक सीमा वगैरे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ भारतीय भूखंड मंच युरेशिया भूखंड मंचाजवळ हिमालयाची निर्मिती झालेली आहे. आता कन्झर्वेटिव्ह ट्रान्सकरंट बाउंड्री जी सांगितली ना एकमेकाच्या पॅरलली असते ती, जेव्हा दोन भूखंड मंच एकमेकाच्या संपर्कात न येता एकमेकावर केवळ समांतर रेषेने घर्षणाची क्रिया करतात त्यावेळी भूभागाचे खचण्याची किंवा उभारण्याचे म्हणजेच उंचावण्याची क्रिया घडत नाही. अशा सीमांना संहारक सीमा असे म्हणतात. अशा सीमेवर भूकंप होत असतील तरी ज्वालामुखीची आढळत नाहीत. उदाहरणार्थ सॅन फ्रान्सिस्को येथील ब्रंच आणि अनाटोलियन ब्रंच हे लक्षात ठेवायचं. थर्ड आहे रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन, निर्माणकारी कन्स्ट्रक्टिव्ह बाउंड्री. दोन लगतच्या शिलारसाच्या अभिसरण प्रवाहामुळे एकमेकापासून विरुद्ध दिशेने सरकल्याने त्यांच्या दरम्यानचा भाग नवीन खडकाची निर्मिती होते. याला रचनात्मक सीमा असं म्हणतात. तर त्या जागी पसरणाऱ्या जागेला स्प्रेडिंग साईड असं म्हणतात. उदाहरणार्थ मध्य अटलांटिक मधला जलमग्न पर्वत आणि पूर्व आफ्रिकन जलमग्न पर्वतरांग. ओके, या ठिकाणी बघा हे काय होतं, डायव्हर्जन होतं. सो फॉर्मेशन ऑफ न्यू माउंटन, डायव्हर्जन प्लेटमध्ये कन्स्ट्रक्शन होते, कन्व्हर्जन प्लेटमध्ये डिस्ट्रक्शन होते. एक प्लेट खाली जाते म्हणून डिस्ट्रक्ट होते आणि पॅरलल एकमेकाला आहेत म्हणून ट्रान्सफॉर्म प्लेट मार्जिन या ठिकाणी दिसते. सो इथं तुम्हाला त्या ठिकाणी मग अशा प्रकारे स्ट्रॅटो वोल्कॅनो आले, वोल्कॅनिक क्रेस्ट या ठिकाणी तयार होते, शिल्ड वोल्कॅनो, ॲस्ट्रोनोस्फिअर बघा या ठिकाणी येलो दिसतो तर ॲस्ट्रोनोस्फिअर आहे. त्या ठिकाणी मॅग्मा त्या ॲस्ट्रोनोस्फिअरमध्ये आढळतो. आता ही जी प्लेट आहे ती मुवमेंटचा एक दर असतो, त्या पर्टिक्युलर दरातच ती मुवमेंट होते. असं नाही की वर्षाला ते 10-15 मीटर 10-15 किलोमीटर गेली, काय सेंटीमीटरमध्येच आहे. त्यामुळं इथं बघा सॅन अँड्रीज फॉल्ट, हा फॉल्ट बघा ट्रान्सफर्स फॉल्टचा एक एक्झाम्पल आहे. कॅलिफोर्नियाजवळ, इथं कॅलिफोर्निया मेक्सिकोचा पार्ट. आणि ते अजून एक अनाटोलियन फॉल्ट तो टर्कीमध्ये आहे. आता जलमग्न पर्वतरांगांना समांतर असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञ व भूखंड मंचाच्या वहनाचा दर ठरवतात. म्हणजे तो जो चुंबकीय क्षेत्र आहे त्याच्या पॅरलली जो माउंटन फॉर्म होते त्या माउंटन फॉर्मेशनवरून त्याची मुवमेंट ठरवली जाते. लक्षात ठेवायचं. निरनिराळ्या भूमंचाचा वहनाचा दर म्हणजेच वेगवेगळा असतो. प्रत्येक प्लेट वेगवेगळ्या मुवमेंट स्पीडने फिरते. बघा महत्वाचं का, आर्टिक महासागरांतर्गत पर्वतरांगेचा प्रसाराचा दर सर्वात कमी आहे, 2.5 सेंटीमीटर प्रति वर्षपेक्षा कमी. ओके, तर पूर्व प्रशांत म्हणजे पॅसिफिक ओशनचा पूर्व भागातली जी प्लेट आहे ती ईस्टर बेटाजवळ हा सर्वाधिक म्हणजे 15 सेंटीमीटर प्रति इयर्स. म्हणजे पॅसिफिक महासागर, ईस्टर्न पार्ट ऑफ पॅसिफिक महासागर दॅट इज ईस्टर आयलँड जवळ हा जो प्लेटचा मुवमेंटचा स्पीड आहे 15 सेंटीमीटर पर इयर आहे. तर सर्वात जास्त येतो. तर सर्वात कमी आर्टिकला आहे जिथं 2.5 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी प्रतिवर्ष प्लेटची मुवमेंट होते. इथे प्लेटच्या मुवमेंट मेजर प्लेट दाखवले त्यांनी त्याच्या बाजूला हे 3.7, 5.4, 7.5, 5.7, 10 म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला, ह्यांचा स्पीड दिलेला आहे. ओके, म्हणजे दरवर्षी किती सरकतात वगैरे त्याच्यानुसार सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे. ओके ओके, थँक्यू. सो अशा प्रकारे हा जो आपला ही जी थिअरी होती, थिअरीचे 5 महत्त्वाचे घटक होते जे फॅक्टर कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट, त्या 5 थिअरी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या थिअरी समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि काय डाऊट असेल तर नक्की आमच्यापर्यंत तुम्ही अप्रोच करा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या संदर्भातील काही डाऊट शंका असतील तर आम्ही तुमच्या निरसन करू शकतो. ओके,